घाटकोपरच्या एका साध्या दिसणाऱ्या पांढऱ्या पट्टीने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात एवढी चर्चा निर्माण होईल याची कल्पना कदाचित कोणालाही नव्हती। एका हाऊसिंग सोसायटीच्या आवारात काढलेल्या पांढऱ्या रंगाच्या पट्टीपासून सुरू झालेला हा वाद काही दिवसातच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला। धार्मिक स्वातंत्र्य, सार्वजनिक जागेचा वापर, सोसायटीचे नियम, बहुसंख्य आणि अल्पसंख्य समुदायांचे हक्क अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला असला तरी या संपूर्ण प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वादाची सुरुवात कशी झाली, त्यामागील कारण काय होते, नेमके कोण कोण या वादात सहभागी होते, सोशल मीडियावर काय घडले आणि शेवटी हा वाद कसा मिटवण्यात आला याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। ही घटना मुंबईच्या घाटकोपर पूर्व भागातील कैलास अवेन्यू या निवासी सोसायटीत घडली। ही सोसायटी अनेक वर्षापासून अस्तित्वात असून येथे विविध कुटुंबे राहतात। या सोसायटीच्या आवारात काही दिवसांपूर्वी एक रुंदी पांढरी पट्टी रंगवण्यात आली होती। ही पट्टी सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून एका विंगच्या दिशेने जात होती। सुरुवातीला अनेकांना ही साधी रंगकामाची बाब वाटली, मात्र नंतर समोर आलेल्या माहितीनुसार ही पट्टी जैन साधूंसाठी तयार करण्यात आली होती। जैन धर्मात अहिंसेला अत्यंत महत्त्व आहे। काही जैन साधू अणवाणी चालतात आणि त्यांच्या श्रद्धेनुसार चालताना सूक्ष्म जीवजंतूंचा जीव जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते। या पार्श्वभूमीवर ही पांढरी पट्टी रंगवण्यात आल्याचे सांगण्यात आले, मात्र या पट्टीवर आक्षेप घेतला तो सोसायटीतील रहिवासी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेद पाठक यांनी। वेद पाठक यांनी दावा केला की सोसायटीच्या सामायिक जागेवर धार्मिक कारणासाठी अशी पट्टी काढण्याचा निर्णय सर्व रहिवाशांच्या संमतीशिवाय घेण्यात आला। त्यांनी या विषयावर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला। हा व्हिडिओ काही तासातच व्हायरल झाला। अनेकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला तर काहींनी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला। यानंतर हा वाद केवळ सोसायटीपुरता मर्यादित राहिला नाही तर संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला। प्रसाद वेद पाठक यांचे म्हणणे होते की जर सोसायटीच्या कॉमन एरियामध्ये एखाद्या विशिष्ट धर्मासाठी कायमस्वरूपी चिन्ह निर्माण केले जात असेल तर उद्या इतर धर्मीय समुदायानेही अशाच मागण्या केल्या तर काय होईल। त्यांनी हा मुद्दा धार्मिक नसून सार्वजनिक जागेच्या वापराशी संबंधित असल्याचे सांगितले। त्यांच्या मते सोसायटीतील सर्व सदस्यांची परवानगी घेतल्याशिवाय अशा प्रकारचे बदल करणे योग्य नाही। यामुळे समानतेचा प्रश्न निर्माण होतो। या भूमिकेमुळे अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला तर काहींनी हा मुद्दा अनावश्यकपणे मोठा केल्याचा आरोप केला। दुसरीकडे जैन समुदायातील रहिवाशांनी वेगळी बाजू मांडली। त्यांच्या मते ही पट्टी कोणालाही त्रास देण्यासाठी किंवा धार्मिक विभाजन करण्यासाठी नव्हती। जैन साधूंच्या सोयीसाठी आणि त्यांच्या धार्मिक आचारांचे पालन करण्यासाठी ती तयार करण्यात आली होती। काहींनी असेही सांगितले की अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या अनेक जैन मंदिरांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर पाहायला मिळतात। त्यामध्ये वैज्ञानिक कारणही आहे। पांढरा रंग सूर्यप्रकाश कमी शोषून घेतो आणि त्यामुळे जमिनीचे तापमान तुलनेने कमी राहते। अणवाणी चालणाऱ्या साधूंना याचा फायदा होतो। त्यामुळे या पट्टीकडे धार्मिक भेदभावाच्या दृष्टीने न पाहता एक सुविधा म्हणून पाहिले पाहिजे असा त्यांचा युक्तिवाद होता। मात्र सोशल मीडियावर हा वाद जसजसा वाढत गेला तसतसा त्याला धार्मिक रंग मिळू लागला। काही लोकांनी हा विषय हिंदू जैनवाद म्हणून मांडला, काहींनी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा उपस्थित केला, काहींनी सार्वजनिक जागा कोणत्याही धर्मासाठी वापरू नयेत असे मत व्यक्त केले, तर काहींनी भारताच्या विविधतेचा दाखला देत धार्मिक सहिष्णुतेची गरज अधोरेखित केली। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हजारो प्रतिक्रिया उमटल्या। अनेकांनी हा मुद्दा किरकोळ असल्याचे म्हणले तर काहींनी त्याला तत्वांचा प्रश्न म्हणून पाहिले। या प्रकरणामुळे सोसायटीतील वातावरण देखील काही काळ तणावपूर्ण झाले। अनेक रहिवाशांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की यापूर्वी सोसायटीत कधीच अशा प्रकारचे मतभेद झाले नव्हते। शांततेत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये अचानक मतभेद निर्माण झाले। काहींनी सोशल मीडियावर मुद्दा नेण्यापूर्वी सोसायटीमध्ये चर्चा व्हायला हवी होती असे मत व्यक्त केले, तर काहींनी असेही सांगितले की व्यवस्थापन समितीने सुरुवातीपासून सर्व सदस्यांना विश्वासात घेतले असते तर हा वादच निर्माण झाला नसता। वाद वाढत असताना पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित पक्षांशी चर्चा सुरू करण्यात आली। सोसायटीचे पदाधिकारी, जैन समुदायाचे प्रतिनिधी, प्रसाद वेद पाठक आणि इतर रहिवासी यांच्याशी संवाद साधण्यात आला। या चर्चेनंतर तोडजोडीचा मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले। सर्व पक्षांनी आपापली भूमिका स्पष्टपणे मांडली। शेवटी सामंजस्याने प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात आला।
अखेर काही दिवसांच्या चर्चेनंतर एक तोडगा निघाला. वादग्रस्त पांढऱ्या पट्टीवर लाल आणि पिवळ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्या. म्हणजे ती केवळ पांढरी पट्टी राहिली नाही, त्यामुळे एका विशिष्ट धार्मिक प्रतीकाचा अभ्यास निर्माण होणार नाही, तसेच कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत असा विचार करण्यात आला. या निर्णयानंतर दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले. प्रसाद वेद पाठक यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून वाद मिटल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की संवादातून मार्ग निघू शकतो आणि हा प्रश्न आता संपला आहे. या संपूर्ण प्रकरणातून अनेक महत्त्वाचे धडे मिळतात. सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे संवादाचे महत्त्व. अनेकदा छोट्या वाटणाऱ्या गोष्टी संवादाअभावी मोठ्या वादाचे स्वरूप धारण करतात. जर सुरुवातीला सर्व सदस्यांची बैठक घेऊन चर्चा झाली असती तर कदाचित हा वाद एवढा वाढला नसता. दुसरा मुद्दा म्हणजे सोशल मीडियाची ताकद. एका व्हिडिओमुळे स्थानिक पातळीवरील प्रश्न राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. आजच्या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते, याचे हे उदाहरण आहे. याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जागांचा वापर यामधील समतोल कसा राखायचा हा देखील महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने पुढे आला. भारतासारख्या विविध धर्म आणि संस्कृती असलेल्या देशात प्रत्येक समुदायाला आपली श्रद्धा जपण्याचा अधिकार आहे. मात्र त्याच वेळी सार्वजनिक आणि सामाजिक जगांचा वापर करताना सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक असते. या दोन गोष्टींमध्ये संतुलन राखणे हेच लोकशाहीचे आणि सहअस्तित्वाचे खरे तत्व आहे. घाटकोपरच्या कैलास अवेन्यू सोसायटीतील हा वाद अखेर संपला असला तरी त्याने समाजासमोर अनेक प्रश्न ठेवले आहेत. धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक नियम यामधील सीमारेषा नेमकी कुठे आखायची? एखाद्या समुदायाच्या श्रद्धांचा आदर करताना इतरांच्या भावना कशा जपायच्या? सोशल मीडियावर एखादा मुद्दा नेण्यापूर्वी स्थानिक पातळीवर संवाद किती महत्त्वाचा आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विविधतेने नटलेल्या समाजात परस्पर आदर आणि सहिष्णुता कशी जपायची? आज या वादाचा शेवट झाला आहे. पांढऱ्या पट्टीवर लाल आणि पिवळ्या रंगांच्या पट्ट्या मारून तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. मात्र ही घटना भविष्यातील अनेक सामाजिक आणि धार्मिक चर्चांसाठी एक अभ्यासाचा विषय ठरणार आहे. एका साध्या रंगाच्या पट्टीपासून सुरू झालेली ही कहाणी अखेरीस समाजातील संवाद, सहिष्णुता आणि परस्पर समजुतीच्या महत्त्वाची जाणीव करून देणारी ठरली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.